व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवले मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज मित्रांनो तारीख आहे 17 जानेवारी आणि तुम्हाला माहिती आहे की कंटिन्यू शनिवारी आगमन सोहळे चालू आहे. तर आज पण आगमन सोहळा आहे, पण आज महागमन सोहळा असणार आहे कारण की 7 ते 8 गणपती बाप्पांचा आगमन सोहळा आहे आज. आणि आता आपण आलोय बोरिवलीला सिद्धिविनायक आर्ट्स येथे. तर आता इकडून आहे ना कम से कम 7 गणपती निघणार आहेत, ते आपण कव्हर करणार आहोत. आता मी जस्ट इथून आलो आणि आता आपल्याला थोड्याच वेळात वर्कशॉपच्या इथं पण जायचं आहे. मग तिकडे तुम्हाला बघूया की म्हणजे पब्लिक काय आता अपडेट वगैरे काय ते बघायला भेटेल. सो आता पहिला गणपती कुठला निघेल हे आपण तिकडे गेल्यावरच कळेल. सो चला मग जास्त उशीर न घेता आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला मित्रांनो, आता जस्ट आपण वर्कशॉपच्या इकडे पोहोचतोय आणि आपल्याला ललित पाटील पण भेटलेला आहे. ललित म्हणजे प्रत्येक ब्लॉगमध्ये भेटत असतो तो आपल्याला. त्यांनी जस्ट बाईक पार्किंग केलेली आहे त्यांनी जस्ट आधी. आपण चाललेलो वर्कशॉपला. आता गर्दी कमी झाली आहे. गर्दी कमी आहे आज, गर्दी नाही एवढी. आता थोडं मजा येणार आहे कारण की आज महागमन आहे. तुम्हाला सुद्धा मजा येणार ब्लॉग बघायला. शेवटपर्यंत नक्की बघा ब्लॉग. 6 ते 7 आगमन आहे. कव्हर करूया. हां चला, आपण आता सिद्धिविनायक आर्ट जवळ पोहोचलेलो आहे. आता थोड्या वेळात बघू कुठला गणपती दिसतो पहिला, बघूया. तर मित्रांनो जस्ट आता आपण वर्कशॉपला पोहोचलो आहे आणि इकडे आपल्याला काही आपले मित्रमंडळी भेटलेत. ते पण ब्लॉगर आणि पेजवाले आहेत. त्यांना विचारा, काय भाई नाव काय तुझं? कुठलं नाव काय? पेज काय? पेज आणि आपला प्रवास. आपला प्रवासला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनल पण आहे. युट्यूब पण हां नक्की त्याला सपोर्ट करा. तुझं काय नाव आहे? ईशान. ईशान तुझं काय पेज वगैरे काय आहे का नाही? सेम आहे, माझ्या दोघांची टीम आहे. तुझं काय? अरे हा नमस्कार. यश घाग. सर्वांचा लाडकाच म्हणजे यश घाग ब्लॉग्स नक्की बघतच असाल. आणि आता रिसेंटली श्रीचे आणि चारकोपच्या राजाचे ब्लॉग्स चालूच आहेत. त्याचबरोबर आता छोटे सध्या व्हिडिओज बनवतोय म्हणजे मिनी ब्लॉग टाईप. आज आपल्या दादा भेटलाय, तर दादाच्या चॅनल नक्की आवर्जून सबस्क्राईब करा, खूप सारं प्रेम द्या आणि कमेंट आज पूर्ण भरून टाका, कारण आजचा जो ब्लॉग होणार आहे तो खूप एकदम भारी होणार आहे. नक्की तुम्ही सर्वांनी बघा आणि असं दादाला सपोर्ट करा. धन्यवाद धन्यवाद. आणि याचा पण नक्की ब्लॉग बनवा, त्याचे रील पण छान असतात आणि त्याचे जो आता आलाय व्हिडिओ बनवायला वगैरे त्याला नक्की बघा. चॅनलला नक्की त्याच्या सबस्क्राईब करा. तुझं काय? वैष्णव आपला यूट्यूब चॅनल आहे आपला प्रवास. अच्छा म्हणजे 3 जण आहे काय होते? तुझं? आता यांच्यासोबत आहे. चला आता गणपती काय निघाला नाही अजून, म्हणजे अजून इकडनं मला वाटतं 7 गणपती निघतील कम से कम. आपण आता किरण दादाच्या वर्कशॉपच्या इथे आता थोड्याच वेळात निघाल. अजून पब्लिक पण आली नाही काय, म्हणजे मंडळाची पण माणसं आली नाही आहे. सो थोडं वाट बघूया. चला लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता पहिला गणपती निघतोय मलाड मागीचा गणराज. थोड्या वेळात निघेल. आता पडदा वगैरे टाकलेला आहे वरती आणि बाजूला आहे उपनगरचा गणाधीश. त्या साईडला येलो कपड्याच्या मागे आपल्याला बाप्पा हॉली क्रॉस बघायला भेटेल. थोड्या वेळात आगमन झाल्याच्या नंतर बघायला भेटेल.
भाई आपल्याला मालाड मागीचा गणराज आपले मित्र भेटलेले आहेत. तर भाई मूर्ती एक नंबर आहे मस्त आवडली भाई. ना काळ भैरव ना काल भैरव मस्त वाटली आवडली. मस्त. आता कधी वाजता एरियात पोहोचेल? आता 4 वाजता 1 नंबर मालवणी 1 नंबर वरून आपलं आगमन चालू होणार 1 वाजता ना मालवणी 4 वाजता 4 वाजता हा, संध्याकाळी ओके 4 ओके वाजता. चला मालाड मागीचा गणराजचा विजय असो विजय असो. चला गणपती बाप्पा मोरया. मोरया. चला. चला, बाय. आपल्याला बाप्पा हॉलिक्रॉसचे मित्र भेटलेले आहेत. तर काय मग किती वाजता निघणार आहे गणपती? आम्ही थोडा यावर्षी उशिराने निघतोय 2चा टायमिंग होता पण थोडा धावपळीमुळे यावर्षी थोडा उशीर झालाय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. नाही चालेल काय प्रॉब्लेम नाही. एरियात बरोबर टायमावर पोहोचतात. हो आणि आता या वर्षी कसं माहिती या वर्षी उभा गणपती आहे आणि खूप वेगळी कॉन्सेप्ट आहे ना. हो म्हणजे आगमन पण जरा वेगळं बघायला भेटणार आपल्याला. सो या वर्षीचा असं थीम आहे की आम्ही असं तयार ठरलं की वीर गणपती बसवायचा. वीर हो गणपती वीर गणपती जास्त लोकांना माहिती नसेल हा. तर वीर गणपती असं एक देवता आहे ज्याचे जे आपले फिअर्स असतात ते भय असतात हा. त्याच्यावर मात करून आपल्याला यशपर्यंत पोहोचवणारा ते देवता आहे. ओके ओके. आणि त्या देवताच्या हातात सर्व देवी देवतांचे शस्त्र असतात. तर 32 हात असतात त्यांना. त्या 32 हातांमध्ये वेगवेगळे शस्त्र असतात. तर आपल्याला तेवढा हात दाखवला आला नाही म्हणून आपण 6 हाती गेले. तर 6 हाती वीर गणपती असं आपण उल्लेख करू शकतो बाप्पाचा. ओके. आणि आता थोड्याच वेळात गणपती बाप्पाचं आगमन होईल हो आणि तुम्हाला बाप्पांचा फर्स्ट लुक पण बघायला भेटेल थोड्याच वेळात. तर चला बाप्पा हॉली क्रॉसचा विजय असो. धन्यवाद. आता तुम्ही समोर पाहताय तो कांदिवलीचा महाराजा थोड्याच वेळात निघेल.
खारोडीचा सम्राट आपण निघतोय थोड्या वेळात. मित्रांनो, आता जो गणपती आपण पाहिला तो होता खारोडीचा सम्राट आणि तो आता गेलेला आहे, त्याचं आगमन पण झालेलं आहे. आणि आता कांदिवलीचा युवराज आणि कांदिवलीचा महाराजा निघतो आहे. 2 गणपती इकडनं आपल्याला कवर करायचे आहेत. मग आपल्याला जायचं आहे चारकोपच्या पेशव्याकडे. तर आता हे 2 गणपती आपण इथं कवर करूया. चला. ये लांब ठेव, मूर्तीपासून लांब ठेव. संधी नीचे राखो, नीचे राखो. आणि बांबू बघ ठेवायचा चव्हाण.
चला मित्रांनो, आता जो तुम्ही पाहिला गणपती तो होता कांदिवलीचा महाराजा. आता एक गणपती राहिला कांदिवलीचा युवराज. तो आता निघेल थोड्या वेळात, तो पण निघणार आहे. तर आपण त्याचं पण दर्शन घेऊया. चला. आवाज रेकॉर्ड कर. सुरत तर चला मित्रांनो, आता कांदिवलीचा युवराज पण निघालेला आहे आणि इथं भरपूर लेट झाला बघा. अंधार झाली. ट्रॉली इथं अडकलेली फसलेली, त्यामुळे थोडा लेट झाला. आणि आता इकडनं आपण निघतोय चारकोपच्या पेशवाला. चारकोपचा पेशवा आणि चारकोपचा परमेश्वर, तिथे 2 गणपती आपल्याला कव्हर करायचे आहेत. आणि त्याच्यात ललित येतोय. ललितचं आपण वेट करतोय. त्याच्याबरोबर बाईकने आपण जाणार आहोत चारकोपला. चला मित्रांनो, विघ्नर तर आता आपल्या समोर दिसलेलं आहे. चला आता पुढून जाऊन आपण व्हिडिओ काढूया. तर मित्रांनो, आता चारकोपचा पेशवा पण आपल्याला भेटलेला आहे आणि चारकोपचा पेशवा आता समोरच आहे. सो चारकोपचा श्री विघ्नहर्ता केल्याच्यानंतर आता चारकोपचा पेशवा आपल्याला भेटलेला आहे. सो
खूप आनंदाची बातमी आहे, आपल्याला जवळच भेटला आहे. चला आता दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आता चारकोपचा पेशवा आपण कव्हर केला आणि आता आलो आपण चारकोपच्या परमेश्वराच्या गल्लीत. आता चारकोपचा परमेश्वर समोरच आहे. सो चला आता तो पण आपण कव्हर करूया. चला. तर चला मित्रांनो, फायनली आजचा दिवस पण संपलेला आहे. गणपती बाप्पांचा आगमन सोहळा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आजचा महाआगमन सोहळा होता मित्रांनो. कमसे कम मला वाटतं आपण स्टार्टिंगला इंट्रोमध्ये 7 ते 8 गणपती बोललो, पण मला वाटतं कमसे कम 10 गणपती तरी झाले असतील आजच्या दिवसात. आणि आजचा आगमन सोहळा तुम्हाला कसा वाटला मित्रांनो? आगमन सोहळा हा तुम्ही एन्जॉय केला की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्यासोबत पुन्हा एकदा ललित होता. भरपूर आपले असे मित्र भेटले आपल्याला, मंडळाची कार्यकर्ते पण भेटले, अध्यक्ष भेटले. भरपूर भारी वाटलं. वर्षातून म्हणजे असे गणपती बाप्पांचे असे सण येत राहो आणि आपले मित्र भेटत राहो आणि असाच जल्लोष आपल्याला भेटत राहो. मस्त वाटतं. पण खरंच आजचा जो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की मित्रांनो फॉलो करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा गणेश आठवले 08. आणि तिथे पण आपण रील टाकतो माझ्या गणरायावर. गणपतीचे रील सोडलेले आहेत आपण सकाळी, नक्की फॉलो करा. आणि चला बाय बाय, टेक केअर. उद्या भेटूया. उद्या पण महाआगमन आहे. उद्या पण आपल्याला कवर करायचं. आता वाजले 10 वाजलेत बघा मित्रांनो. तुमच्यासाठी इतकं आम्हाला थांबावं लागतं आहे. एक गणपती आम्ही कवर करतो आहे. सो नक्की सबस्क्राईब करा. याला पण आता जायचं आहे अंधेरी कार आणण्याला. मला पण जायचं आहे घाटकोपरला. तर आता मी इकडनं निघणार आहे बघा, बाईकवरच बसलेलो आहे. सो आता काही बोलायची ताकद नाही राहिली. आता डायरेक्ट भेटतो उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. कसं वाटलं बरं आजचा? एक नंबर, मस्त मजा आली. मजा तर लय आली, दिवसभर पूर्ण प्रॉपर मजा आली. आणि शूट करायला तर लय मजा आली. आणि लय टायमानंतर महाआगमन शूट करायला भेटलं तर लय म्हणजे लयच मजा आली. एक्सप्रेस नाही करू शकत, बट लय मजा. लिटरली तुम्ही ब्लॉगमध्ये बघा समजेल.
चला मग मित्रांनो, फायनली ब्लॉग एंड करतो. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.